न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा। जातो माघारी पंढरीनाथात, तुझे दर्शन झाले आता, अशी भावना व्यक्त करत लाखो भाविक पंढरपुरातून आषाढी एकादशीला चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी आणि लाडक्या विठुरायाच्या दर्शनानं तृप्त होऊन द्वादशी दिवशी भाविक परतीच्या प्रवासाला निघाले आहेत। आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये यावर्षी 15 लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते। मानाच्या दिंड्या पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्कामी असून गोपाळपूर इथं गोपाळकाला केल्यानंतरच मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो। लंडनमधून आणलेल्या आणि सातारा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवलेल्या वाघनख्यांचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं। यानंतर त्यांनी वाघनख्यांची पाहणी करत शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते। राज्यातल्या 193 एसटी बस स्थानकांसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल दिली। पाली इथं 3 कोटी 34 लाख रुपये खर्चाच्या नव्या एसटी बस स्थानकाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी 97,000 बूथ, शक्ती केंद्र तसंच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिली। भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व शक्तीनिशी महायुती एकत्रितरित्या उतरणार असून महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला। शेती उत्पादित मालाप्रमाणेच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं दुधाला आधारभूत किंमत ठरवून देण्याबाबतचा कायदा तातडीनं करावा अशी मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे। हा निर्णय झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळेल असंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे। हा होता आजचा बातमीनामा। पुन्हा भेटू पुढील बातमीनाम्यात, तोपर्यंत नमस्कार।